असेल ते बघा तुम्ही मला. आणि म्हणून भ्रष्टाचार, लाचारी, विश्वासघात हे मूलमंत्र तुमचा आहे. खिचडीमध्ये पैसे खाता, कोविडमध्ये पैसे खाता, कशामध्ये हे ते शेवट लागता बॉडी बॅग, कचऱ्यात पैसे खाता, डांबरात पैसे खाता. जनतेचा किती पैसा खाल्ला तरी तुमचं पोटच भरत नाही. किती मोठं पोट आहे, कुठं जातोय वो पैसे? मीनाताई काय आणि मिठी नदीच्या गाळातही पैसा खाल्ला. आता मिठी नदीच्या गाळात पैसे खाल्ल्याने ते गाळात रुतत चाललेले आहेत. कुठं पैसे खायचे, काय करायचं? पण मिठी नदीच्या मगर मिठीतून कोणी सुटणार नाही, हे मात्र पक्क लक्षात ठेवा. तो कोणतरी आहे ना, काय दिनो काय दिनो हा, त्याची चौकशी सुरू आहे वाटतं. चौकशी सुरू आहे ना सध्या. मग दिनूने तोंड उघडल्यावर किती लोकांचा मोर्या होईल ते काय करणार नाही. आणि म्हणून जाऊ द्या, अशा लोकांबद्दल मला बोलून वेळ घालवायचा नाही. मी काम करणारा माणूस आहे. आरोपाला कामातून उत्तर देणार, टीकेला कामातून उत्तर देणार. आणि म्हणून जी सामान्य माणसाची जी नाळ जुळलेली आहे ती तुटता कामा नये, कधी तुटू देणार नाही, हा माझा शब्द आहे. मुंबई बाहेर फेकल्या गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. जुन्या चाळीचा पुनर्विकास करायचा आहे. रखडलेल्या एसआरए प्रकल्पांना आपल्याला मार्गी लावायचं आहे. मुंबई घडवणाऱ्या गिरणी कामगारांना आपल्याला घरं द्यायची आहेत. मुंबई महापालिकेच्या कचऱ्यात गाळात तोंड मारणारे मुंबईकरांचं आणि मराठी माणसांचं काय भलं करणार? मला सांगायची गरज आहे? मी काय सांगत नाही. यांना फक्त मुंबई महापालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, अशा भावनेने गेले 20 वर्ष तुम्ही वागलात. काय दिलं मुंबईकरांना? यामुळे मुंबई खतरे में आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा आरोळ्या देखील ठोकतील. खरं तर मुंबई खतऱ्यात नाही, पण हे खतऱ्यामध्ये येतील. यांचं अर्थकारण, यांचं राजकारण खतऱ्यामध्ये येईल, धोक्यात येईल. राक्षसाचा जीव कुठे असतो? राक्षसाचा जीव पोपटात असतो राक्षसाचा. तसं यांचाच जीव बीएमसीत नाही रे बाबा, बीएमसीच्या तिजोरीत आहे. सध्या कुणीतरी काहीतरी निवडणुकीचं कॅम्पेन चालवलंय. काय? मुंबईचा लढा. मुंबईचा लढा तुम्हाला आता आठवला? इतके वर्ष काय करत होता? तुम्हीच होता ना तिकडे बसलेले. मग मुंबईचा लढा तुम्हाला आता आठवला. आणि सत्तेत असताना तुम्ही काय केलं? सत्तेत असताना तिजोरी फोडा आणि सत्ता गेल्यावर मुंबईचा लढा. अरे लढायला घराबाहेर तर पडायला पाहिजे. घरात बसून लढता येत नाही. फील्डवर उतरून लोकांशी बोलायला लागतं, संवाद साधायला लागतो. आणि म्हणून आधी घराबाहेर पडा. आता काही जे काही तुम्ही पडताय त्याच्या मागे डॉक्टर एकनाथ शिंदे